पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयश्री पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला। या कार्यालयाचे उद्घाटन पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला। वाढत्या लोकसंख्येमुळे तळोजा परिसरात नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जावेत आणि त्यावर योग्य तो तोडगा मिळावा या उद्देशाने हे कार्यालय कार्यरत राहणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले। या प्रसंगी पनवेल तालुका भाजप पूर्व मंडळाचे अध्यक्ष दिनेश खानावकर, निर्दोष केणी, शक्ती केंद्र प्रमुख संतोष पाटील, भाजपचे प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष दीपक पाटील, गोपीनाथ पाटील, सुनील पाटील, सरस्वती पाटील, माजी नगरसेवक संतोष भोईर, सुरेश पोरजी, नंदुशेठ म्हात्रे, नंदुशेठ भोपी, विजय पवार, बाळराम पाटील, मदन पाटील, दिनकर पाटील, कैलास धावणे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन सोहळ्यात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की तळोजा परिसरात देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने नागरिक राहायला आले असून या सर्वांच्या अडचणींना दिशा देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल। केंद्र सरकार, राज्य सरकार, तहसील, कोर्ट कचेरी किंवा स्थानिक पातळीवरील कोणत्याही समस्यांवर मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यासाठी हे कार्यालय नागरिकांचे हक्काचे केंद्र ठरेल। तळोजासारख्या जलद गतीने वाढणाऱ्या भागात अशा जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले। तळोजा फेज 2 मधील मंगला रेसिडेन्सी येथे झालेल्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नवीन परिसर बघितला तर एकदम फास्टपणे झपाट्याने वाढणारा परिसर आहे। या परिसरामध्ये कामं करत असताना आपण सर्वजण पाहतो की भारतीय जनता पार्टी म्हणून आपले कार्यकर्ते सोनेकरी सर्व रहिवासी इकडचे बिल्डिंगच्या काही समस्या असतील, काही या रस्त्याच्या समस्या असतील, त्या सर्वांनी सातत्याने प्रयत्न करतात। पण कुठेतरी एक कमी झाली म्हणजे या पक्ष कार्यालयाची। तर आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष आणि इकडचे माजी सरपंच पाटील तसेच त्यांच्या सौभाग्यवती विजयश्री पाटील आणि आमचे प्रभागाचे नवीन अध्यक्ष दीपक पाटील यांनी ही समस्या जाणली आणि त्याचा एक जनसंपर्क कार्यालय चालू केला। या जनसंपर्क कार्यालयामध्ये आपल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं एक हक्काचं एक कार्यालय निघालं आहे। भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की कुठल्याही निवडणूक न बघता सतत सातत्याने काम करणारा एक पक्ष आहे। म्हणून हा कार्यालयाच्या माध्यमातून आपण जास्तीत लोकांनी समस्या सोडवा आणि त्याचप्रमाणे इकडे आपण नवनिर्मित काही नियुक्त्या देखील केल्या आहेत। त्या सर्व नवनिर्मित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी आपल्याला जो पण दिला आहे पदार्थ एक गरिमा असते, ती गरिमा राखून ठेवून व आपण प्रत्येक जनसामान्याला न्याय निमित्ताने अशी मी त्यांच्याकडनं आशा बोलतो। तसं एक पक्षप्रवेश झाला देखील त्यांना देखील आमच्या पक्षाकडे आपल्या पक्षाकडे शुभेच्छा देऊन आपल्या पक्षात त्याचं भारतीय जनता पार्टीकडे स्वागत करतो। मी सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या वतीनं विजयश्री संतोष पाटील यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी झालं। खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या परिसरामध्ये ही लोकवस्ती वाढतीये की या लोकवस्तीला योग्य पद्धतीनं त्यांच्या अडीअडचणी मांडता याव्यात या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या हक्काचं एक व्यासपीठ पाहिजे। प्रत्येक जण आलाय तो देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून आलेला आहे। कोणी पंजाबमधून आला असेल, कोणी हरियाणातून आलाय, कोणी आसाममधून आलाय, कोणी बंगालमधून आलाय, कोणी कर्नाटकचा आहे, गुजरातचा आहे, राजस्थानचा आहे, खाली तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ प्रत्येक भागातून आलाय। आता पंजाबचे पदाधिकारी कमिटीमध्ये आहेत, राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले पदाधिकारी आताच्या या कमिटीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत। याचं कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास आणि त्यामुळे हा सबका विकास झाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते। अनेक पक्ष आपण पाहिलेले आहेत। पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आम्ही पण होतो। बऱ्याच वेळेला आम्हालाही वाटायचं की काँग्रेस पक्ष जे बोलतोय ते बरोबर बोलतोय ते बरोबर बोलतोय, पण बोललेलं केलं पाहिजे। वर्षानुवर्ष दीर्घकाळ या देशामध्ये ज्यांच्याकडे सत्ता राहिली ते जे बोलले प्रत्यक्षात कधी घडलं नाही। मोदीजी एक असं नेतृत्व आहे की त्यांनी जे सांगितलं ते करून दाखवलं, म्हणून मोदीजींच्या वरचा विश्वास
प्रत्येक वेळेला दृढ होत गेला. 2014 साली मोदीजी ज्या वेळेला पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांना फार लोक ओळखत नव्हती, पण लोकांनी एक विश्वास ठेवला. त्या भ्रष्टाचाराची बजबज पुरी मांडलेली होती. योजना केंद्रात जाहीर व्हायच्या, आपल्यापर्यंत पोहोचायच्याच नाही. मोदीजींनी मग तुमच्याकडं 0 पैशामध्ये तुमच्या बँकेत खातं असू द्या, शौचालय असू द्या, या ठिकाणी महिला भगिनी आमच्या आहेत, इंद्रधनु लसीकरण योजना दर महिन्याच्या 9-10 तारखेला लसीकरण सुरू झालं. त्याचबरोबरीनं प्रधानमंत्री आवास योजना, अनेक अशा पद्धतीच्या योजना आणल्या. त्या नुसत्या आणल्या नाही, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी घाम गाळला, रक्त आटवलं. त्यावेळेला लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला. 2019 साली मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले आणि मग पुन्हा एकदा हा विकासाचा हा जो रथ आहे हा असाच चालू राहिला. मोदीजी हे या देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातले ताईत बनले. देशाची सुरक्षेचा विषय असू द्या, देशाच्या प्रगतीचा विषय असू द्या, अगदी आपल्या प्रत्येकाच्या हातात मला वाटतं आता फोन आहे आणि त्या हातामध्ये आपल्याला आता आर्थिक सामर्थ्य आहे. कोणी विचार केला होता असं काही घडू शकतं या देशामध्ये? फोनमध्ये आपण पेमेंट करू फोनवरून, अगदी 10 रुपये 20 रुपयाचं. म्हणजे आपण जर एखादी हातगाडी असली त्या हातगाडीवर पेमेंट केलं की तिथे आवाज येतो पेटीएम वरती 10 रुपये मिळाले. हा खऱ्या अर्थानं अनेक देशांना, जगातल्या अनेक देशांना चमत्कार वाटतो. ते कसं घडू शकतं? पण मोदीजींनी ते घडवून दाखवलं. त्यात कधीतरी तुमची खाती उघडलेली होती. तुमची खाती उघडली तेव्हा लोक वेड्यात काढत होते, अरे खाती उघडून काय होणार आहे का? शौचालय, केंद्र सरकारचे मंत्री, आता तर घराघरांमध्ये शौचालय बनली, पण सार्वजनिक शौचालय बघायला केंद्रातले मंत्री दुसऱ्या राज्यात पाठवायचे. राज्यातले मंत्री त्यावेळेला प्रकाश मेहता हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होते, पुरण तालुक्यात, पनवेल तालुक्यात शौचालय बघायला मंत्री. का ते शौचालय बघतात म्हटल्यावर तो जिल्ह्याचा अधिकारी घाबरतो, जिल्ह्याचा अधिकारी घाबरला, तालुक्याचा अधिकारी घाबरतो आणि तालुक्याचा व्हिडिओ घाबरला की साहजिकच आहे ग्रामसेवक, गावातली सगळी यंत्रणा ती सगळी शौचालय अप टू डेट ठेवण्यासाठी कामाला लागतात. तुम्ही आता जाता कुठेही देशभरामध्ये गडकरींनी रस्ते बनवलेले आपण पाहतो. केदारनाथ जा, बद्रीनाथ जा, सोमनाथ जा, इंदोरला जा, उज्जैनला जा, खाली तुम्ही रामेश्वरला जा, सगळीकडे चांगले रस्ते बनलेले आहेत. वंदे भारत सारख्या ट्रेन आता या सगळ्या ठिकाणी बनलेले आहेत. रस्त्यानं जाता पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायला थांबता. पूर्वी या ठिकाणी इथं गेलं की लोक कोपऱ्यावरती जाऊन उभी राहायची. आता प्रत्येक पेट्रोल पंपाला सक्ती केलेली आहे. शौचालय बनवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे, तिथं रेटिंग लावलं पाहिजे. मार्क द्या, शौचालय साफ आहे की नाही कळवा, या नंबरवरती स्कॅन करा आणि आम्हाला कळवा. शौचालय साफ ठेवण्याची जबाबदारी दिलेली आहे. आता या पद्धतीनं विचार करणारं सरकार जेव्हा कामाला लागतं तेव्हा काय घडू शकतं हे आपल्याला मी सांगतोय. बऱ्याच वेळा घडतं असं की 10 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आपल्याला वाटतं अनेक वर्ष अनेक पिढ्या चालू आहे. नाही, मोदीजी आल्यानंतर या सगळ्याची सुरुवात झाली. कोविड सारखी आपत्ती आली, त्याच्या आधी 2019 साली मोदीजींनी जाहीर केलेलं होतं शेतकरी जो आमच्या देशातला आहे या शेतकऱ्याला आम्ही वर्षाला 6,000 रुपये देऊ. 6,000 तशी छोटी रक्कम आहे, 6,000 खूप मोठी रक्कम नाही, पण तो गावातला शेतकरी आहे त्याच्यासाठी 6,000 मोठी रक्कम आहे. ज्याच्याकडे अगदी छोट्यात छोटी जमीन आहे त्याच्यासाठी ती मोठी रक्कम आहे. 2019 ला मोदीजींनी घोषणा केली आम्ही शेतकऱ्याला वर्षाला 6,000 देऊ. राहुल गांधी म्हणाले आम्ही शेतकऱ्याला वर्षाला 60,000 देऊ. कोणाचं ऐकायला पाहिजे होतं? 60,000 वाल्याचं, 60,000 वाल्याचं ऐकायला पाहिजे होतं. पण लोकांना कळलं 60,000 वाला बनावट आहे, 6,000 वाला बोलतो ते करून दाखवतो. लोकांनी मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि 6,000 रुपये देतो सांगून मोदीजींना मतदान केलं. कोविड सारखी आपत्ती आली, आपल्याकडे तर मास्क बनत नव्हते, व्हेंटिलेटर बनत नव्हते, बेडचा पत्ता नव्हता. या सगळ्यासाठी प्रचंड खर्च लागला. आता एखाद्या सरकारनं सांगितलं असतं का इतकी मोठी आपत्ती आली, करोडो लोकांना कोविड होतोय, करोडो लोकांना कोविड होतोय, आता सगळ्या योजना बिजना बंद, हे शेतकऱ्याला 6,000 सांगितले बाबा आता नाही देऊ शकणार असं नाही सांगितलं मोदी सरकारने. मोदी सरकारनं 6,000 पण दिले. एवढं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड यांना उलट त्याच्या ठिकाणी 5 किलो धान्य 500 दिलं.
सुरू केलं. 2020 साली कोविड होता, 21ला पण कोविड होता. नंतर कोविड आता काय तसा तेवढा राहिला नाही. खरं तर सरकारनं सांगितलं असतं आता बंद करा, बाद झालं. निवडणूक नव्हती त्यावेळेला, 23 साली नव्हती, 22 नव्हती, 23 नव्हती, 24 साली निवडणूक होती. पण मोदी सरकारनं त्या प्रत्येक वर्षी ही योजना वाढवत गेली आणि 24 साली जाहीर केलं. ज्याच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, ज्याच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, 5 किलो धान्य 2029 सालापर्यंत आम्ही मोफत देऊ. हे गरिबांसाठी काम करणारं सरकार याची प्रसिद्धी आहे. विचार करूया, कोविडच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या कोविडची लस घ्यायला तयार नव्हते विरोधी पक्षातले लोक. ते सांगतात तुमची बनवलेली लस आम्ही नाही घेणार. पण मोदीजींनी सांगितलं पहिले सरकारी अधिकारी घेतील, कारण ते लोकांमध्ये जातात. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी घेतील. लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला लस घ्यायची होती पहिल्या दिवशी मोदीजी गेले, लस घेतली. त्यांनी काही नाही केली, अरे मी पंतप्रधान नाही, मला आधी घ्या. ते स्वतः फिरत होते, पुण्याला आले, कुठे बँगलोरला गेले, लस व्यवस्थित बनवतात का, टायमावर बनवतात का. या कोविडच्या टायमामध्ये ते त्या ठिकाणी जात होते. लस उपलब्ध झाली, सगळ्यांना द्यायला सुरुवात केली, त्याचं नियोजन केलं. आज भारताची संस्कृती काय आहे, भारताच्या संस्कृतीची जगात ओळख आहे का. स्वतःला या ठिकाणी भूक लागलेला, या ठिकाणी जर आपण लोकांना ताटामध्ये आपल्या भाकरी आहे आणि समोर आपल्या जर कोणी आला तर त्याला भाकरी नाकारायची, याला म्हणायचं विकृती. स्वतःच या ठिकाणी खायचं ही झाली प्रकृती, पण स्वतःच्या ताटातल्या अर्धी भाकरी समोरच्याला द्यायचं ही झाली संस्कृती. ज्या वेळेला अमेरिका, युरोप, मोठे मोठे पैसेवाले देश की ज्यांच्या या ठिकाणी परदेशामध्ये लोक फिरायला जातात, त्यांची संपत्ती बघून डोळे दिपतात आपले, का अशा लोकांनी सुद्धा त्यांच्याकडे लस होती पण सांगितलं आम्हाला 2 वर्षांनी लागेल, आम्ही नाही देणार तुम्हाला. त्यावेळेला त्या देशांनी भारताकडे पदर पसरला आणि मोदीजींनी सांगितलं का ज्यांचा कोणी नाही त्यांचा भारत देश आहे, त्यांना सुद्धा आपण लसी दिल्या. 100 पेक्षा जास्त देशांना भारतानं लसी आपल्या देशातल्या 200 कोटीपेक्षा जास्त जनतेला या लसी त्यांना दिल्या. आपल्याकडे या ब्राझील देश आहे, अमेरिकेच्या बरोबर खाली आहे. अमेरिकेवरून तिथं गेलात तर अमेरिकेवरून 1 तासात जा आणि इथून जाल तर इथून तुम्ही 12 ते 16 तासात ब्राझीलला जाल. 12 ते 16 तासात. त्या ब्राझीलला लस कोणी दिली, भारतानं दिली. त्या देशानं आभार मानले. त्या देशानं जे हल्ली फेसबुक, ट्विटर चालतं त्याच्यावर आभार मानले. मोदीजींचा आणि भारताचा त्यांनी गौरव केला की ज्या वेळेला लक्ष्मणाला मूर्छा आली होती तेव्हा हनुमान संजीवनी बुटी घ्यायला तो द्रोणागिरी पर्वत उचलून, द्रोणागिरी पर्वत ती बुटीचा साठीचा तो पर्वत उचलून घेऊन आले होते. त्या हनुमानाचा फोटो त्यांनी टाकला त्यांच्या ट्विटरवरती की भारत देशाचं आम्ही आभार मानतो, आमच्यासाठी तुम्ही संजीवनी ठरला. ही भारताची कीर्ती जगात पोहोचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे आणि ही भारताची संस्कृती जगात पोहोचली. न्यूझीलंड सारख्या देश आहे, त्याच्या खाली एक छोटा देश आहे पापुआ न्यू गिनी. त्या देशाचा पंतप्रधान मोदीजींनी त्यांना आमंत्रण दिलं होतं. मोदीजींना अमेरिकेनं आमंत्रण दिलं होतं की आता आमच्या देशात या, शेजारच्या देशात गेले होते मोदीजी, तर आमच्या देशात या. मोदीजी म्हणाले माझा शब्द गेलाय, मला तिकडे जायचंय. त्या देशात जेव्हा उतरले त्या देशाचा दौरा असाच आधी कधीतरी असे मोठे मोठे लोक रद्द करून टाकायचे, काय जायचं त्यांच्याकडे. पण मोदीजी गेल्या त्या देशाचा पंतप्रधान त्यांनी पायाला हात लावून मोदीजींचा नमस्कार केला. ही भारताची कीर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जगामध्ये निर्माण केलेली आहे आणि म्हणूनच मोदीजींचं कर्तृत्व असं आहे, जे बोलतात ते करून दाखवतात. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे, जे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टीवरती लोकांचा विश्वास आहे. आज या ठिकाणी खानदेश असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सगळ्या प्रदेशातून जेव्हा इथून नागरिक राहायला आलेले आहेत त्यांना इतर पक्ष सगळे त्यांच्याकडे पण असतात, पण विश्वास त्यांचा कोणावर आहे तर तो भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आहे. का हे जे बोलतील ते करण्यासाठी जीवाचं रान करतील. त्यामुळे या सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचणं ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी पेलण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे. आज संतोष बुवा आपण कार्यालय
कार्यालय काढलंय विजयशिवाईने, आपण कार्यालय काढलंय, पण हे कार्यालय सतत लोकांच्या उपयोगाला आलं पाहिजे हे मला खात्री आहे. इथले पदाधिकारी, इथले कार्यकर्ते, ही सारी मंडळी सातत्यानं या कार्यालयाच्या माध्यमातून, मग केंद्र सरकारशी निगडीत विषय असू द्या, राज्य सरकारशी निगडीत विषय असू द्या, तुमचे पोलिसांचे विषय असतील, तुमचे तहसील कचेरीचे विषय असतील, तुमचे कुठल्या कोर्ट कचेरीचे विषय असतील, त्या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे तुमचं स्वतःच्या हक्काचं या ठिकाणी एक केंद्र बनणार आहे. ते केंद्र बनून काम करत राहील. मी या ठिकाणी विजयश्री वहिनींना, संतोष बुवांना, भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते या सगळ्यांनाच या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. या अशाच पद्धतीनं काम करत करत सर्वसामान्य जनतेचा विश्वास आपण मिळत राहू. दिनेश कानवकर आपले अध्यक्ष बोलले की निवडणुका आल्या म्हणून कार्यालय, असं नाही आहे. या निवडणुका असो किंवा नसो, सर्वसामान्य जनतेच्या कामी आम्ही येतच होतो. कार्यालय या परिसरामध्ये त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठीची त्यांची जी मागणी होती त्या मागणीला अनुसरून त्या ठिकाणी तुम्ही हे कार्यालय सुरू केलं. तुमचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो.